हे आहे गावाला गेले ते भाऊ माझे दोघं पण, मोठा आणि बारकावाला. तर सकाळी आले दोघं पण. तर हा बारका आला होता भाजी वगैरे जे काही गावावरनं इकडून घेऊन आला ते सगळं द्यायला आला होता. तर ही भाजी घेवडी वगैरे म्हणजे जे काय लावलं आहे त्यांनी तिथं ते आणलं होतं. हळद दिलं होतं आईने, वडीची पानं दिली होती आणि रताळीची भाजी. तर रताळीची भाजी म्हटलं की मला तर प्रचंड आवडते. तर ही अशी गावरान रताळी असते तिची भाजी केली जाते. तर ही खूप मस्त लागते खायला. आणि हे आहे आपली घरची हळद, जी आई घरी हळद करते ना ती दळून आणते आणि ती देते. तर ह्या अशा भाज्या ज्या दिल्या आहेत. बाळा, हे घेवडे बिवडे कधी काढायला गेलो? हो का? एवढं एका दिवस भारी काढलं एवढं पटापट सगळं. आ घराशी आहे का आड्याकडं? हे सगळं घराशी आहे? घेवडी पण घराशी लावलं नाही सगळं? हा हा त्यातलं आहे ना. हा ती जाडी घेवडी आहे ती. त्याला काहीतरी म्हणतात, वेगळंच नाव आहे त्याला. काली घेवडी का काय? आज सकाळी एवढ्या 5ला पोचलो का? सर बाय, झाली का डान्सची तयारी तुझी? झाली. हाय हॅलो नमस्कार. तर उद्या काय आहे सरा तुझं? गायत्री. कोणतं गाणं आहे? मंजुलिका कॉमेडी. मंजुलिका, हमरी मंजुलिका आहे. ये दिले हिला रोल मंजुलिका है ना. सारा ना मंजुलिकाचं रोल आहे मला. लिहिलंय मंजुलिकाचा है ना. चला, हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना है ना. तर उद्या आहे आमच्या स्वराचं गॅदरिंग. म्हणजे उद्या कोणवार आहे स्वरा? बुधवार. 24 तारीख आहे उद्या है ना, बुधवार आहे. 24 आहे उद्या. आणि आत्ताच्या मुलांना आहे ना किती मराठीत सांगितलं तर इंग्रजीचंच डोकलंय चालतं. स्वराला परवा टीचरनी स्वरा किती पैसे सांगितले? 900 सांगितली. म्हणजे त्यांना मराठीत बोलल्या टीचर 900 रुपये. तर ती घरात आल्यावर मला म्हणते, ए मम्मी त्या मराठीत काहीतरी बोलल्या, मला समजलं नाही म्हणते. तरी आम्हीच काय टीचर पण त्यांना इंग्रजीचं आहे ना सोपं जातं, कोणत्याही मुलांना इंग्रजी सोपं जातं. मराठीचं आहे ना थोडंसं त्यांच्या लक्षात उशिराने येतं. तर तिला आम्ही ते शिकवतो, तिला आम्ही पण शिकवतो, टीचर पण सगळ्या मुलांना शिकवतात. पण काय होतं काही वेळेला ना मुलांच्या लक्षामध्ये येत नाही की ह्याला काय म्हणतात. तर ती तशी आल्यावरती मला म्हणते, मम्मी कितीतरी मागितले आहेत. तर मी आल्यावरती तिला म्हणते 1000 मागितलेत का 800 900. तर मला ते 900चं मला काय सरा किती म्हटली? 90 रुपये मागितले कपड्याचे. मी म्हटले सरा 90 रुपयात काय काय येणार आहे विचार पहिला टीचरना जाऊन. आणि सरा म्हणते, अगं मम्मी हो गं 90 रुपये मागितले. मी टीचरना मेसेज केला. टीचर म्हटलं नाही 900 सांगितले त्यांनी. आणि मी सरच्या पण म्हटलं हवेला 90 रुपये हवेत. ते म्हणतात 90 रुपयात काय येणार? सरच्या पप्पाला म्हणतात 90 रुपयात काय बसणार आहे हिला कपडे. आजकाल आपण दुकानात कपडे घ्यायला गेलो तर 90 रुपयात काय भेटतं आम्हीच विचार करतोय. पण टीचरने टाकली नंतर 9 वाजता मला की 900 रुपये पाहिजेत म्हणून. आणि ती म्हणते अगं मराठीत सांगितलं, आम्हाला काय समजलं नाही मला काय. आणि वही कशी होती बाहेर आल्यावरती टीचरने सांगितलं, वहीत लिहून घेता पण नाही आलं म्हणते. आणि हे असतं असं मुलांचं शिकणं. त्या मुलं त्यांना थोडंफार मंजुलिकाला आमच्या काही समजलं नाही. असते गावाने आगाव. दारला समोरचं दार उघडे, गार वारा येतो ना, शिव झोपलाय. आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो तेव्हा कधी गॅदरिंग पण नव्हतं. एकदाच झालं होतं, म्हणजे इतक्या वर्षात ना एकदाच झालं होतं गॅदरिंग.
आणि नंतर नंतर तर असं गॅदरिंगचं हे आलं की अक्षरशः वर्षाच्या वर्षाला आता हे मुलांना ते गॅदरिंग म्हटल्यावरती एक आनंद असतो गॅदरिंग. आम्ही गावाकडे आमच्या कधीच नाही, मला वाटतं 5वीला होतो आम्ही, 5वीला तेव्हा 1 वर्ष झालं होतं गॅदरिंग तेवढाच. त्याच्यावर कधीच गॅदरिंग नाही झाला, कधीच म्हणजे पूर्ण शाळा होस्तवसर कधीच गॅदरिंग झालेली नाही. आम्ही इथे शहरामध्ये म्हणा, नंतर नंतर गावाकडं जसे आमच्या इथे जेव्हा मराठी शाळा आहे ना वरती घराजवळ, त्या शाळेत दुसरे गुरुजी आले, नवीन गुरुजी, मग त्यांनी गॅदरिंगचं हे काढलं की गॅदरिंग शाळेमध्ये. आता इकडे असेल पहिल्यापासून, पण आमच्या इथे तर नव्हतंच कधी. तर त्यामुळं तिकडे मग त्या वेळेला नंतर माहिती झालं की गॅदरिंग मुलांचं गाण्याचं रेग्युलर घेतात. मग ते सर नेहमी घ्यायचं. तर हे असं आहे ना सरा. पण तेव्हा कसं असायचं, मराठी शाळेत गॅदरिंग म्हटलं ना तर फक्त मुलांचं नव्हतं घेत, कोणी पण घ्या, म्हणजे बाहेरच्या गावातली येतात जी मुलं असतात ना शाळेतली, त्यांनी आमची 4 वाड्या मिळून एक शाळा होती तिथं. तर त्या शाळेत तर ह्यावेळेतली मोठी मुलं वगैरे कुणी मुलांनी कुणी पण घ्यायचं डान्समध्ये भाग, असं होतं ते गॅदरिंग. कारण लहान मुलं म्हटल्यावर ते 1ली ते 4थीपर्यंत एवढीच होती तिथं शाळा वाडीमध्ये. मग हे तर इथे आल्यावरती सगळी मुलं मुली आहे ना. सरा तू किती डान्समध्ये आहेस? डान्समध्ये किती आहेस? डान्समध्ये किती गाण्यामध्ये आहेस तू? 1 2. हा मग ते सांग की 2 गाण्यामध्ये आहेस ना, एक वर्गाचा गाणा आहे आणि एक ग्रुपचा गाणं बसवली नाही ना. ग्रँडफादर शेवट. हे असे 2 गाण्यामध्ये सरा. तर उद्या शेवटपर्यंत थांबावं लागेल 10 वाजेपर्यंत. बुधवारी उद्या, तर बुधवारी सराचा गॅदरिंग आहे ना उद्या. एकाच कपड्यावरती. काय काय सरा. हा कितवीच आहे सरा? उभी राहा. हा मोठ्या गटात होती तेव्हाच आहे ना. हा तेव्हाच आहे, मोठ्या गटात होती ना तेव्हाच होता हा तो फ्रॉक. तर ती छान आहे ना, अजून छान आहे तो फ्रॉक. नंतर पहिलीच्या वेळेस तिला काय होतं, चार्ली चॅपलिनचे कपडे, शर्ट पॅन्ट ते आहेत अजून, ते पण चांगले, म्हणजे असं काही खराब नाही, चांगले क्वालिटीचे कपडे असतात, घेतात पण चांगले घेतात. ही फ्रॉक पण अजून छान आहे तिची. आणि गेल्या वर्षी साडी होती 9वारी. आता ह्या वर्षी काय आहे, फुल फ्रॉक आहे हिला, म्हणते मंजुलिका आहे ना, मग हिला फुल फ्रॉक आहे. आणि बाकीच्या ना काली फ्रॉक आहे हिला. बाकीच्या ना काय आहे, बाकीच्या ना जीन्स वगैरे, टी शर्ट आणि असं काही जॅकेट वगैरे आहे त्यांना. आता ते उद्या, आता हिचे कपडे काय आलेले नाहीयेत कारण हिचे मापात येत नाहीत. दरवर्षी आम्हालाच लागतात खालीवर करायसारखं, पण टीचर तिच्या सारख्या 2-3 दिवस झालं घालून बघतात आणि नेऊन सारख्या आपल्या आणतात कट करून. तर उद्या म्हटले तिला की उद्या देतो पूर्ण. आज पण बघितली तर हात तेवढं कमी केली, पायाखालला अजून थोडा येतोय पायाखाली, कारण डान्स तर करता आला पाहिजे ना. म्हणून परत टीचरने तो फ्रॉक रिटर्न घेतली. परत आज म्हटले आणतो दुरुस्त करून उद्याला. मग उद्या परत सकाळी देणार, सकाळी बोलवले ना शाळेत, मग सकाळी देणार. 7 वाजता बोलवले, 11:30ला सुटल. तर चला मग आपण बघूया पुढचं स्वराचा डान्स है ना सरा. आमचा गोलू झोपलाय, नाहीतर असा घरात भाज्या असतो आमचा गोलू असला की जागा.